धम्मपदं धम्मपदं वद्धुकथा पारंहम् यमकवग्गो पारंहम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसा चेपदुःखेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम्। सर्व धर्म प्रथम मनात उत्पन्न होत असतात। मनच मुख्य आहे, ते धर्म मनोमय आहेत। जेव्हा मनुष्य मलिन मनाने बोलतो वा कार्य करतो तेव्हा बैलगाडीचे चाक जसे बैलाच्या मागे मागे लागते तसेच दुःख त्याच्या मागे लागते। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसा चेपसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। सर्व धर्म प्रथम मनात उत्पन्न होत असतात। मनच मुख्य आहे, ते धर्म मनोमय आहेत। जेव्हा मनुष्य स्वच्छ मनाने बोलतो वा कार्य करतो तेव्हा मनुष्याची सावली जशी त्याची साथ सोडत नाही तसेच सुख त्याच्या मागे लागते। अक्कोचिमं अवधिमं अजिनीमं अहासि मे ये च तं उपनयन्ति वेरं ते संग सम्मति। मला शिवी दिली, मला मारले, मला हरवले, मला लुबाडले अशा गोष्टींचा जो विचार करीत असतो त्याचे वैर कधीच शमन पावत नाही। अक्कोचिमं अवधिमं अजिनीमं अहासि मे ये च तं नुपनयन्ति वेरं ते सुपसम्मति। मला शिवी दिली, मला मारले, मला हरवले, मला लुबाडले अशा गोष्टींचा जो विचार करीत नाही त्याचे वैर शमन पावते। नहि वेरेण वेरानि सम्मन्तीध कुदाचनं अवेरेण च सम्मन्ति एष धम्मो सनातनो। वैराने वैर कधीही शमन पावत नाही, ते अवैरानेच शमन पावते। हाच जगाचा सनातन नियम आहे। परेचन विजानन्ति मयमेत्थयमामसे ये च तत्थ विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा। अज्ञ लोकांना हे कळत नाही की आम्ही या जगात राहणार नाही, परंतु ज्यांना हे कळते त्यांचे वैर शमन पावते। शुभानुपस्सिं विहरन्तं इन्द्रियेषु असंवृतं भोजनं हि अमत्तय्यं कुसीतं हि नवीर्यं तं वेपसहति मारो वातो रुक्षं वदुब्बलम्। जो मनुष्य कामभोगादी जीवनात रत आहे, ज्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात नाहीत, ज्याला भोजनाच्या उचित मात्रेचे ज्ञान नाही, जो आळशी आहे, उद्योगहीन आहे, त्याचा मार पाडाव करतो जसा वारा दुर्बल वृक्षाचा।
अशुभानुपस्सिं विहरन्तं इन्द्रियेषु सुसंवृतं भोजनं हि च मत्तय्यं सद्धं आरब्ध वीर्यं तं वेनप्पसहति मारो वातो सेलं वपब्बतम्। जो मनुष्य काम भोगादी जीवनात रत नाही, ज्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात आहेत, ज्याला भोजनाच्या उचित मात्रेचे ज्ञान आहे, जो श्रद्धावान तसेच उद्योगी आहे, त्याचा मार पाडाव करू शकत नाही, जसा वायू शिलामय पर्वताचा। अनिक्कसावो कासावं यो वत्थं परिदहिष्यति अपेतो दमसच्चेन न शोकासावमर्हति। जो स्वतःच्या मनाला स्वच्छ न करता काषाय वस्त्र धारण करतो, असा सत्य आणि संयम रहित व्यक्ती काषाय वस्त्राचा अधिकारी होऊ शकत नाही। यो च वन्तकसावस्य शीलेषु सुसमाहितो उपेतो दमसच्चेन सवेकासावमर्हित। ज्याने स्वतःच्या मनाच्या मळाला दूर केले आहे, जो सदाचारी आहे, असा सत्य आणि संयमयुक्त व्यक्ती काषाय वस्त्राचा अधिकारी बनतो। असारे सारमतिनो सारे चासारदस्सिनो ते सारं नाधिगच्छन्ति मिच्छा संकप्पगोचरा। जे असाराला सार आणि साराला असार समजतात, असे मिथ्या संकल्पात पडून ते सार प्राप्त करू शकत नाहीत। सारंच सारतो ज्ञात्वा असारंच असारतो ते सारं अधिगच्छन्ति सम्मा संकप्पगोचरा। जे साराला सार आणि असाराला असार समजतात, ते सम्यक संकल्पयुक्त सार प्राप्त करतात। यथा अगारं तुच्छन्नं बुद्धिसमति विज्झति एवं अभावितं चित्तं रागो समति विज्झति। घराचे छत योग्य नसेल तर ज्याप्रमाणे तिथे वृष्टी प्रवेश करते, त्याप्रमाणे जर संयमाचा अभ्यास नसेल तर मनामध्ये राग प्रविष्ट होतो। यथा अगारं सुच्छन्नं बुद्धिन समति विज्झति एवं सुभावितं चित्तं रागो न समति विज्झति। घराचे छत योग्य असेल तर ज्याप्रमाणे तिथे वृष्टीचा प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे जर संयमाचा अभ्यास असेल तर मनामध्ये राग प्रविष्ट होत नाही। इध सोचति एच सोचति पापकारी उभयत्थ सोचति सो सोचति सो विहन्यति तिस्वाकम् किलिठ्ठमत्तनो। पापी मनुष्य दोन्ही स्थळी शोक करतो, इहलोकी आणि परलोकी सुद्धा। स्वतःचे दुष्ट कर्म पाहून तो शोक करतो, दुःखी होतो। इह मोदति पेच मोदति कथपुण्यो उभयत्थ मोदति सो मोदति सोपमोदति दिस्वाकम्म विशुद्धिमत्तनो। शुभ कर्म करणारा मनुष्य दोन्ही स्थळी आनंदी असतो, इहलोकी आणि परलोकी सुद्धा। स्वतःचे विशुद्ध कर्म पाहून तो मुदित होतो, प्रमुदित होतो। इह तप्पति पेच तप्पति
पापकारी उभयत्थ तप्पति पापं मे कतन्ति तप्पति भीयो तप्पति दुर्गतिं गतो। पापी मनुष्य दोन्हीही स्थळी संतप्त होतो, इहलोकी आणि परलोकी सुद्धा। मी पाप केले असे जाणून तो संतापतो, दुर्गती प्राप्त झाल्यामुळे तो अधिकच संतापतो। इध नंदति पेच नंदति कतपुण्यो उभयत्थ नंदति पुण्यं मे कतन्ति नंदति भीयो नंदति सुगतिं गतो। शुभ कर्म करणारा मनुष्य दोन्हीही स्थळी आनंदित असतो, इहलोकी आणि परलोकी सुद्धा। मी शुभ कर्म केले असे जाणून तो आनंद मानतो, सुगती प्राप्त झाल्यामुळे तो अधिकच आनंदित होतो। बहुंपिचे सहितं भासमानो न तक्करो होति नरोपमत्तो गोपो व गावो गणयं परेशं न भागवा सामंजस्य होति। धर्मग्रंथाचे कितीही पठण केले तरी प्रमादामुळे मनुष्य त्या धर्मग्रंथानुसार आचरण करीत नसेल तर दुसऱ्याच्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणे तो श्रमणत्वाचा भागीदार होत नाही। अपंपिचे सहितं भासमानो धम्मस्य होति अनुधम्मचारी रागञ्च दोषञ्च पहाय मोहं सम्मप्पजानो सुविमुक्तचित्तो अनुपादियानो इधवाहुरं वा सभागवा सामंजस्य होति। धर्मग्रंथांचे थोडेसेही पठण केले तरी राग, द्वेष तसेच मोह यांपासून अलिप्त राहून जो व्यक्ती धर्मानुसार आचरण करीत असेल तर बुद्धिमान, अनासक्त दोन्हीही स्थळी भोग विलासाच्या मागे न धावणाऱ्याप्रमाणे तो श्रमणत्वाचा भागीदार होत असतो। धम्मपदं यमकवग्गो संपन्नं